सर्व आयट्या गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं जे सेकंड इयरचे वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आहे याचे जे इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे मागच्या वर्षी विचारलेले ते आपण काय केले, कव्हर करून घेतले. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, जे एम्प्लॉयबिलिटी स्किलचे याचे त्यांनी आपल्याला जे 25 एमसीक्यू दिले हे आपण काय करणार आहे, कव्हर करून घेणार आहे. आता बघा हे जे व्हिडिओ आहे हे 25 आपण एकदम नाही घेऊ शकत, कारण याचा जे व्हिडिओ आहे 1-1.5 तास व्हिडिओ चालेल. मग त्यापेक्षा आपण काय करू, हे 3 टप्प्यांमध्ये जे प्रश्न आहे हे आपण कव्हर करून घेऊ. तुम्ही फक्त काय करा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. आणि एका मुलाने खूप इंटरेस्ट घेऊन या ज्या क्वेश्चन पेपर आहे अशा मला 10 ते 15 क्वेश्चन पेपर सेंड केला. आणखी कोणाकडे कोणत्या वेगळ्या ट्रेडचे क्वेश्चन पेपर असेल तर आपल्याकडे सॉल्व्ह करा, म्हणजे आपल्याकडे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स असेल, 400-500 क्वेश्चन आपल्याकडे जमा होऊन जातील. तसे ऑलरेडी आपल्याकडे बरेच एमसीक्यू जमा झालेले. तर व्हिडिओला सुरुवात करूया. फक्त तुम्ही व्हिडिओ बघताना काय करता, त्याचं जे टायटल आहे हे टायटल चेक करत जा, कारण पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी मी फक्त एवढ्या शब्दात बदल केलेला आहे, बाकी त्याचे जे सर्व आहे ते पूर्ण सेम दिसतं. त्यामुळे व्हिडिओ टिक करण्याच्या आधी पहिले वाचून घेत जा, फर्स्ट इयर साठी का सेकंड इयर साठी. तर व्हिडिओ आपण सेकंड इयर साठी बघतोय. काय म्हटलंय बघा, व्हॉट इज द कमांड टू इन्वोक पॉवर पॉईंट फ्रॉम कमांड लाईन. आता जे कमांड लाईन वरून पॉवर पॉईंट इन्व्हाइस करण्याची कमांड काय आहे. खूप सोपा प्रश्न आहे. आता जे काय आपलं जेव्हा कधी आपण समजा पॉवर पॉईंट लावणार असेल कम्प्युटरमध्ये, पीसी मध्ये, जिथं कुठे आपण लावणार असेल तर पॉवर पॉईंट लावण्यासाठी आपल्याला त्याला काय द्यावं लागेल, एक प्रकारची कमांड द्यावं लागेल. कमांड द्यावं लागेल म्हणजे त्याला सूचना द्यावं लागेल, ऑर्डर द्यावं लागेल कम्प्युटरला. तर ती ऑर्डर देण्यासाठी मी कोणत्या शब्दाचा किंवा कोणत्या कमांडचा वापर करणार आहे. खूप साधा सोपा सिंपल प्रश्न आहे. मला ओपन करायचं आहे पॉवर पॉईंट, तर मी कमांड काय देणार त्याला, पॉवर पॉईंट हीच कमांड देणार आहे. मला जो काही ऍप ओपन करायचा आहे, जो मेन्यू ओपन करायचा आहे, समजा मायक्रोसॉफ्ट ऑफिस ओपन करायचं असेल तर मी त्याला काय कमांड देणार, जो काय प्रोग्राम असेल तो, आणि शेवटी मी काय लिहिणार, मायक्रोसॉफ्ट ऑफिस. तर मग याचा राईट आन्सर काय येणार आहे, पॉवर पॉईंट हे येणार आहे. हे फक्त पॉवर, फक्त पॉईंट आणि एमएस पीपीटी याचा काही संबंध नाहीये. ठीक आहे, मग याचा राईट आन्सर येणार आहे ऑप्शन सी. जाऊया पुढच्या प्रश्न. काय म्हटलंय बघा आता, इन सोशल मीडिया वी यूज डॅश डॅश टू कन्वे आवर फिलिंग्स अँड इमोशन. सोशल मीडियामध्ये आपल्या भावना आणि भावना व्यक्त करण्यासाठी डबल डबल झाले टिंबाचा आपण वापर करतो. आता सोशल मीडिया म्हणजे काय, आपण व्हॉट्सअप वापरणार, फेसबुक वापरणार, इंस्टाग्राम वापरणार. हे जेव्हा कधी आपण युज करत असतो तेव्हा आपण फेस टू फेस म्हणजे ओरल कम्युनिकेशन नसतं आपलं कोणतं कम्युनिकेशन असतं, व्हर्बल. तर आपण फेस टू फेस एकमेकांना बघत नसतो. आपण फक्त काय करत असतो, मेसेज वगैरे, टेक्स्ट मेसेज वगैरे किंवा जे चॅटिंग वगैरे असेल हे करत असतो. मग समोरच्याला कसं समजेल की तुझ्या जोकर मी हसलोय किंवा मी तुझ्यावर नाराज आहे किंवा माझा संताप झालाय, मला राग आलाय वगैरे वगैरे. तर हे करण्यासाठी आपण काय वापरत असतो, इमोजीज वापरत असतो. इमोजीज म्हणजे काय, जे आपल्या अशा अॅनिमेशनचे मूवी आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल, बरोबर आहे. असं हे समजा असं दिलं समजायचं ओके ओके ठीक आहे. समजा त्याने असं काही इमोजी दिला तर समजायचं सॅड आहे, बरोबर आहे. बरोबर आहे ना. तर याला आपण काय म्हणतो, इमोजीज म्हणतो. आणि हे काय करतो आपण, आपल्या फिलिंग्स दाखवण्यासाठी युज करत असतो. कशामध्ये, सोशल मीडियामध्ये. समोरून तर आपल्या लगेच लक्षात येऊन जातं. बॉडीली मुवमेंट येईल का, अजिबात नाही. शारीरिक हालचाल, मी इकडे काहीतरी शारीरिक हालचाल करेल, राग करेल, पण ते समोरच्याला दिसणार आहे का, अजिबात नाही दिसणार. मी आय कॉन्टॅक्ट कसं करणार, जर तो मला दिसतच नाही तर मी आय कॉन्टॅक्ट करेल का, अजिबात नाही. गेस्चर्स म्हणजे काय, हातवारे, मी काहीतरी हातवारे करेल जसं मी आता तुमच्याशी बोलतोय. त्यामुळे हे समोरच्याला जर आपला चेहराच दिसणार नाही तर आपल्या फिलिंग आपण कशाने दाखवणार आहे, हे असे इमोजीज वगैरे ते युज करून आपण दाखवणार आहोत. जाऊया पुढच्या प्रश्न. हा काय म्हटलंय बघा, वेन वी वॉन्ट टू युजिंग अवर व्हॉइस वी आर युजिंग. जेव्हा आपल्याला आपला आवाज वापरून टाईप करायचे असते तेव्हा आपण काय वापरत असतो. खूप सोपा प्रश्न आहे बघा. जेव्हा कधी आता नवीन नवीन फीचर यायला लागले, आधी गुगलवर आपण काय करायचो, टाईप करायचो आणि मग जे काय असेल ते सर्च व्हायचं. जसं आयटीआय ऍडमिशन 2024, आयटीआय एक्झाम 2024, आपण टाईप करायचो आणि मग ते काय व्हायचं, सर्च व्हायचं. आता बऱ्याचशा अशा फॅसिलिटी आल्या, आपण मोबाईल असं तोंडाजवळ धरतो आणि आपण त्या गुगलला ओरली सांगत असतो काय, आयटीआय ऍडमिशन 2024, लगेच तिकडे टाईप होत असतं. आता ते व्हॉट्सअपवर सुद्धा आपण ते जी फॅसिलिटी ती युज करू शकतो. व्हॉट्सअप असं घेतलं आपण, तोंडी बोललो काही मराठीत वगैरे इंग्लिशमध्ये, तर लगेच तिथं काय होतं, ऑटोमॅटिक टाईप होऊन जातं. तर त्या फॅसिलिटीला आपण काय म्हणतो असं त्यांनी आपल्याला विचारलंय. व्हॉइस ऑफ गुगल येईल का, अजिबात नाही. व्हॉइस ऑफ गुगल म्हणजे काय, गुगलचा आवाज. गुगल बोलतो बरं का, पण कधी जे आपण टाईप केलेलं आहे तो ते आपल्याला टाईप केलेलं वाचून दाखवतो. त्याला आपण काय म्हणतो, व्हॉइस ऑफ गुगल. व्हॉइस रेकॉर्डर येईल का, नाही. म्हणजे मी माझा आवाज रेकॉर्ड करतो, व्हॉइस रेकॉर्डर अजिबात नाही. त्यानंतर व्हॉइसिंग टेक्निक, आवाज देण्याचे तंत्र, अजिबात नाही. त्याला काय म्हणतो आपण, व्हॉइस रिकग्निशन. काय, व्हॉइस रिकग्निशन म्हणजे काय, आवाज ओळखायचे वैशिष्ट्य. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो व्हॉइस रिकग्निशन. मग याचा राईट आन्सर येईल ऑप्शन डी. जाऊया पुढच्या प्रश्न. काय म्हटलंय, द मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन इन अन इंटरव्ह्यू इज. म्हणजे काय, मुलाखतीत सर्वाधिक वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे काय.
आता आतापर्यंत तुम्ही इंटरव्ह्यू दिला असेल नसेल दिला, काहींना अनुभव असेल काहींना नसेल अनुभव, पण जेव्हा कधी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न काय, टेल मी अबाउट युअर सेल्फ. म्हणजे काय, मला तुमच्याबद्दल काहीतरी माहिती सांगा. बरोबर आहे, कारण हीच इंटरव्ह्यूची, जर आपली ओळखच नाही तर मी पुढे कसा इंटरव्ह्यू घेणार आहे. त्यामुळे जनरली इंटरव्ह्यू वाल्यांचा पहिला प्रश्न काय असतो, मला तुमच्याबद्दल सांगा किंवा तुझ्याबद्दल सांगा, तू कुठे शिकतो, तू कुठे राहतो, आई वडील काय करता, अमुक तमुक. मग जनरली हा प्रश्न जवळपास 80% इंटरव्ह्यू मध्ये हाच पहिला प्रश्न असतो, काय, टेल मी अबाउट युअर सेल्फ. बाकीचे काय ते आपण बघून घेऊ. युअर फॅमिली बॅकग्राऊंड हे पण विचारतात, पण नंतर. पहिले तुझ्याबद्दल तर सांग, नंतर फॅमिली बद्दल सांग. त्यानंतर वेअर डू यू लिव्ह, तुम्ही कुठे राहता, तुझं नाव सांग, गाव सांग, मग सांग तू कुठे राहतो. त्यानंतर युअर फीडबॅक, तुमचा अभिप्राय, हे कोणत्याच इंटरव्ह्यू मध्ये विचारत नाही. मग आपला राईट आन्सर काय येईल, ऑप्शन सी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा, काय म्हटलंय बघा, विच इज नॉट रिलेटेड टू करिअर पाथ, कोणता करिअर मार्गाशी संबंधित नाही. खूप खूप महत्वाचा आणि खूप सोपा पण प्रश्न आहे. आता त्या बावळटने बघा, ज्याने कोणाचा हे पेपर आहे त्याने काय चूज केलंय बघा, टेक ऍक्शन. तुम्ही या शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या, ते पण तुम्हाला, त्यांना पण माहिती की यांचं लक्ष प्रश्नाकडे नसतं, म्हणून त्यांनी हा जो नॉट आहे, नॉट म्हणजे काय, नाही, हा शब्द त्यांनी असा कॅपिटल लेटर मध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेला आहे. बाकी सर्वेच्या सर्व स्मॉल लेटर आहे. नॉट शब्द एवढा मोठा दाखवलाय तुम्हाला काय सांगण्यासाठी, कोणता करिअर मार्गाशी संबंधित नाही, म्हणजे खाली जे ऑप्शन दिले हे कोणता करिअरशी रिलेटेड नाहीये हे सांगण्यासाठी त्यांनी नॉट एवढा मोठा दिलाय, तरी त्याने चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला. बघा काय म्हटलं त्यांनी, टेक ऍक्शन, आपण काहीतरी कृती केली पाहिजे, हे 100% करिअरशी संबंधित आहे. समजा तुम्हाला आयटी करायचं आहे, तुम्ही काय केलं, आयटी मध्ये जाऊन ऍडमिशन घेतलं, बरोबर का, म्हणजे तुम्ही काहीतरी करिअरशी संबंधित काहीतरी ऍक्शन घेतली. बरोबर आहे, चुकीचा येतो नंतरचा विषय, पण तुम्ही काहीतरी काय केलं, ऍक्शन घेतली. मग टेक ऍक्शन हे करणं कसं आहे, बरोबर आहे, योग्यच आहे. त्यानंतर स्वतःचे मूल्यांकन करा, तुम्ही काय केलं, स्वतःचा अभ्यास केला. काय अभ्यास केला, की हा मी डिप्लोमा डिग्री करू शकत नाही, किंवा मला हे थोडंसं जास्त अवघड वाटतं, हे मला थोडंसं जास्त सोपं वाटतं, मला ही ट्रेड आवडते, मला ती ट्रेड आवडते. म्हणजे तुम्ही स्वतःवर काय केलं, अभ्यास केला, स्वतःचं मूल्यांकन केलं, आणि मग तुम्ही ठरवलं की मला हा आयट्या करायचा आहे. बरं, मग हे पण एक प्रकारे काय, बरोबर आहे. त्यानंतर मेक डिसिजन म्हणजे काय, निर्णय घ्या. मग तुम्हाला जेव्हा समजलं की आपल्याला आयटा करायचा आहे, आणि तुम्ही ते फिक्स करून टाकलं, म्हणजे तुम्ही काय केलं, स्वतःबद्दल एक निर्णय घेतला, एक डिसिजन घेतला की हो, मला तिकडे काही पण हो, मला काय करायचं आहे, आयटा करायचं आहे. मग 100% हे तिघीच्या गोष्टी या आपल्या करिअरशी 100% सहमत आहे. त्यांनी आपल्याला विचारलंय संबंधित नाही असं कोणतंही, एकच ऑप्शन उरलंय, नो ऍक्शन रिक्वायर्ड, म्हणजे काय, कोणतीही कृती आवश्यक नाही. मग हे आपला आन्सर येईल का, नाही, आन्सर आपलं हेच येईल, पण हे आपलं करिअरशी संबंधित नाही, आणि तेच त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. नो ऍक्शन रिक्वायर्ड म्हणजे कोणतीही कृती करू नका. ठीक आहे, मग आपला राईट आन्सर येईल ऑप्शन डी. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलंय आता बघा, द पर्पज ऑफ लर्निंग अ कम्प्लिटली न्यू स्किल इज कॉल्ड. हा, एकदम नवीन प्रकारचे जे कौशल्य आहे, म्हणजे स्किल आहे, समजा मोबाईल रिपेअरिंग असेल एक स्किल आहे, कम्प्युटर रिपेअरिंग असेल, गाडी खोलकाल करणे, किंवा फर्निचर बनवणे, जे काय असेल, हे सर्व एक प्रकारचे काय स्किल आहे, कौशल्य आहे. तर जेव्हा आपण असे नवीन एकदम नवीन स्किल शिकत असतो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो. 4 ऑप्शन त्यांनी दिले, सोपं आहे. आपण जे पहिले नाही ऑप्शन ते का बरं नाही ते आपण पहिले बघून घेऊ. सेमी स्किल म्हणजे काय, अर्धवट. समजा तुम्हाला मोबाईल रिपेअरिंग माहिती आहे, हा, पण तुम्हाला काय माहिती आहे, हा, मला डिस्प्ले लावता येतो, मला समजा हेडफोनचं सॉकेट रिपेअर करता येतं, पण मला मदरबोर्डचं काम करता येत नाही. म्हणजे तुम्ही कसे सेमी स्किल आहे, काही गोष्टी माहिती आहे, काही गोष्टी नाही माहिती आहे, म्हणजे काही गोष्टीचा तुम्हाला अजून अभ्यास करायचा बाकी. त्याला आपण काय म्हणणार, सेमी स्किल. नावच दिलं बघा मराठीत, अर्धकुशल. त्यानंतर अपस्किलिंग. आता अपस्किलिंग म्हणजे काय, तुम्ही ऑलरेडी शिकलेले बरं का मोबाईल रिपेअर कसं करायचं, पण त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला माहित नाही. मग तुम्ही काय करताय, त्या स्किल तुमच्या वाढवताय म्हणजे काय, जे तुम्हाला जमत नाही ते तुम्ही रोज शिकायचा काय करताय, प्रयत्न करताय. त्याला आपण काय म्हणतो, अपस्किलिंग. म्हणजे आपण स्किल काय करतोय, अप करतोय, वाढवतोय. त्यानंतर कुशल कामगार, स्किल वर्कर. जर तुम्ही ऑलरेडी सर्व शिकून बसलेले, तुम्हाला त्याच्यातलं सर्व A to Z सर्व माहिती आहे, मग तुम्ही कोणते वर्कर आहे, स्किल वर्कर आहे. पण त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलाय, जर तुम्ही एखादं नवीन स्किल शिकताय तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मग त्याला आपण काय म्हणणार आहे, रिस्किलिंग असं म्हणणार आहे. रिस्किलिंग म्हणजे नवीन स्किल आपण काय करणार आहे, शिकणार आहे. मग आपला राईट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन ए. जाऊया पुढच्या प्रश्नावर. हा, काय म्हटलंय बघा आता, विच फंक्शन की स्टार्ट द स्लाइड शो. म्हणजे काय, कोणते फंक्शन की स्लाइड शो सुरुवात करते. आता हा पण प्रश्न पीपीटी म्हणजे आपल्या पॉवर पॉईंट संबंधितच आहे. पॉवर पॉईंट जेव्हा कधी आपण त्याच्या स्लाइड तयार करतो, अशी विंडो असते बघा, इथं बाजूला आपल्याला स्लाइड दिसत असतात. ठीक आहे, आता या आणि इथं आपल्याला एक दुसरी स्लाइड दिसत असते. आपल्याला आपण जेव्हा कधी त्यांनी आपल्याला एवढंच विचारलंय, स्लाइड शो म्हणजे काय, आपण स्लाइड तयार केलाय या इथं आपल्याला मोठ्या कधी दिसतील.
किंवा त्याची जी शॉर्टकट की आहे, ही शॉर्टकट की काय, इथं वरती मेन्यू असतो बरं का, याच्यावर टिक करून सुद्धा आपण स्लाइड शो चूज करू शकतो. पण त्याने आपल्याला काय विचारलंय, शॉर्ट फंक्शन की कोणती आहे त्याची, किंवा शॉर्टकट की कोणती आहे. मग त्याची शॉर्टकट की कोणती आहे, F5 दाबलं का आपला जो काही स्लाइड शो आहे, हा स्लाइड शो ऑटोमॅटिक काय होऊन जातो, चालू होऊन जातो. मग याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी. बाकीचे काय आहे ते पण तुम्हाला सांगेल इमेजद्वारे. जाऊया पुढच्या प्रश्नावर. काय म्हटलं बघा आता, व्हॉट इज द स्टँडर्ड वे इन विच कम्प्युटर कनेक्टेड वायरलेस. संगणक वायरलेस कनेक्टेड करण्याचा मार्ग कोणता आहे. म्हणजे जर जे आपले कम्प्युटर आहे हे एकमेकांना कनेक्ट करायचे असेल तर ते कनेक्ट करायचा मार्ग कोणता आहे. आता जर आपण विचार केला तर लॅन पण बरोबर आहे, वॅन पण बरोबर आहे, ISP पण एक प्रकारे बरोबर आहे. त्याने आपल्याला शब्द काय वापरलाय, वायरलेस. काय शब्द वापरलाय, वायरलेस. लॅनने कनेक्ट होतो, हो होतो, वॅनने पण कनेक्ट होतो, पण या दोघांना जी वायर आहे ही वायर आपल्याला लागतच असते. ISP पण जेमतेम बरोबर आहे, पण त्यांनी आपल्याला कोणतं विचारलं, वायरलेस. मग कोणतं, वायफाय एकमेव असं आहे ज्याच्यावर आपल्याला वायरलेस म्हणजे जी वायरिंग आहे, वायरिंग करायची गरज नसते. तुम्ही पण कोणाचा तरी हॉटस्पॉट घेता, वायफाय चालू करता, त्याला ऑटोमॅटिकली त्याच्या इंटरनेटला तुम्ही काय होऊन जाता, कनेक्ट होऊन जाता. अशा वेळी तुम्हाला कोणत्या केबलची किंवा कोणत्या वायरची गरज पडते का, अजिबात पडत नाही. मग त्यांनी आपल्याला तेच विचारलंय, वायरलेस कनेक्ट करायचा यांच्यापैकी कोणता मार्ग आहे. ठीक आहे. तर हे होते आजचे 8 इम्पॉर्टंट MCQ. राहिलेले जे पुढचे प्रश्न आहे हे पण आपण 2 व्हिडिओमध्ये काय करू, टप्प्याटप्प्याने कव्हर करून घेऊ. काय होतं, व्हिडिओ मोठा झाला का तुम्ही व्हिडिओ बघत नाही आणि मग ते व्हिडिओ टाकल्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून आपण हे 3 टप्प्यात पूर्ण जे MCQ 25 हे कव्हर करून घेऊ. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. यांच्यापैकी काय चुकलं असेल, काय अडचण असेल किंवा आणखी नवीन तुमच्याकडे रिस्पॉन्स शीट असेल तर त्या मला व्हॉट्सअपवर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर नक्की मेल करा. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.